नमस्कार. प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, वेळ बदलली, परिस्थिती बदलली की ध्येय धोरण सगळं बदलत असतं आणि याचा जो प्रत्यय आहे तो आजच्या एका महत्त्वाच्या मोठ्या घडामोडीतनं आपल्याला बघायला मिळतो. आज काय घडलं तर आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत, शरद पवारांचे राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस, आज हे तीनही पक्ष निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेले होते. पण त्यांच्याबरोबर कोण होतं? या तिन्ही पक्षांच्या बरोबर होते ते स्वतः मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे. आणि हे चौघं म्हणजे हे चारही पक्ष आणि मग बाकी शेकाप वगैरे असे जे सगळे पक्ष आहेत, हे सगळे आज निवडणूक आयोगाला भेटले. ज्या काही निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आहेत, मग मतदारांमधल्या यादीतमधले घोळ वगैरे या विषयांवर सगळी चर्चा झाली. मुद्दा काय आहे तर राज ठाकरे आज महाविकास आघाडीच्या या तीन प्रमुख पक्षांबरोबर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेले. याचा अर्थ काय? एक घोषणा काँग्रेसने 2 दिवसापूर्वी केलेली आहे. ती घोषणा काँग्रेसने ही केलेली आहे की काँग्रेस सर्व निवडणुका, महापालिकेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल. म्हणजेच महाविकास आघाडीतनं काँग्रेस आउट आणि राज ठाकरे यांची दमदार एंट्री. हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, महाविकास आघाडीतर्फे जसं मी म्हटलं तसे आज सगळे निवडणूक आयोगाकडे गेले. स्वतः राज ठाकरे सुद्धा निवडणूक कार्यालयामध्ये हजर झाले. यांनी निवडणूक आयोगाला म्हणजे आजची जर का निवडणूक आयोगामध्ये जी काही यांची 1 तासाची जी बैठक झाली, ही बैठक जर गाजवली असेल तर ती कुणी? अर्थातच राज ठाकरेंनी ही बैठक गाजवलेली आहे. राज ठाकरेंनी अत्यंत परखडपणे, स्पष्टपणे निवडणूक आयोगाला 5 प्रश्न विचारलेत, ज्या प्रश्नांमुळे निवडणूक आयोगाला आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि निवडणूक आयोगाने हेही सांगितलंय की आम्ही यावर पूर्ण अभ्यास करू आणि मग आपण पुन्हा उद्या भेटूयात आणि उद्याच्या भेटीमध्ये आणखीन पुढचा टप्पा जो काही आहे तो आपण त्याच्यावर चर्चा करू. राज ठाकरेंनी आजची ही बैठक गाजवली. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सांगितलं की एक तर व्हीव्हीपॅट का नाही वापरणार, पहिला प्रश्न त्यांनी विचारला. दुसरा प्रश्न, मतदार याद्या जर का तयार नाहीयेत तर तुम्ही निवडणुकीला तयार आहात हे कसं तुम्ही म्हणता? असे अनेक प्रश्न करत राज ठाकरेंनी ती 1 तासाची बैठक गाजवलेली आहे. आता याचाच अर्थ लक्षात घ्या की महाविकास आघाडीनं राज ठाकरेंना आता जवळपास आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आता महाविकास आघाडी जी स्थापन झाली ही कशी झाली, ही कुणामुळे झाली तर शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोट बांधली. तुम्हाला 2019 आठवत असेल, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं मन वळवलं, शरद पवारांनी काँग्रेसचं मन वळवलं. एक लक्षात घ्या, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र कधी येतील असं या महाराष्ट्राच्या लोकांच्या स्वप्नात सुद्धा कधी आलं नसेल. ते शरद पवारांनी तो करिश्मा घडवला. शरद पवारांनी काँग्रेसला आणि शिवसेनेला एकत्र आणलं. काही ज्याला आपण म्हणतो काही टर्म्स अँड कंडिशन्सवर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि ते सरकार सत्तेत सुद्धा आलं, ज्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे 2019 ते 2022 असा कार्यकाळ त्यांचा राहिलेला आहे. म्हणजे ही सगळी मोठ जी आहे ती शरद पवारांनी बांधली. आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू, आज या सगळ्या भेटीनंतर निवडणूक आयोगाच्या या आयुक्तांना भेटल्यानंतर सर्वपक्षीय नेते हे यशवंतराव चव्हाण सेंटरला येणार होते. मग तिथं ते प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, पण आज त्यांनी ती घेतली नाही कारण काही मुद्दे अजून बाकी आहेत आणि उद्या पुन्हा एकदा निवडणूक आयोगाबरोबर बैठक आहे. त्यामुळे सगळी एकदा बैठक पार पडली की त्यातले सगळे मुद्दे काय आहेत ते घेऊन मग आपण पत्रकारांसमोर जावं या विचारातनं आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. पण YB चव्हाण सेंटरला येत असताना लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे शरद पवारांच्या गाडीमध्ये कोण बसलं होतं तर शरद पवारांच्या गाडीमध्ये राज ठाकरे बसलेले होते.
झपाझप जर आपल्या डोळ्यासमोरनं आपण जर का मागचा काळ आठवला तर राज ठाकरे हे जेव्हा भाजप बरोबर त्यांच्या जवळ होते तेव्हा शरद पवारांवर सर्वाधिक कडवी टीका राज ठाकरेंनी केलेली होती। या महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात जर कोणी अडकवला असेल तर ते शरद पवारांनी अडकवलेलं आहे। शरद पवारांनी कायम सातत्याने जातीपातीचं राजकारण केलेलं आहे। इतक्या स्पष्ट आणि सडेतोड शब्दामध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केलेली होती आणि म्हणूनच मी म्हणलं ना की जशी वेळ बदलते, परिस्थिती बदलते, तशी ध्येय बदलतात, धोरणं बदलतात। आज राज ठाकरे शरद पवारांच्या गाडीमध्ये दिसलेत। आज राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर बघायला मिळालेले आहेत। आता गंमत काय झालेली आहे की 2 दिवसांपूर्वी काँग्रेसनं म्हणजे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ यांनी हे घोषित केलं की आम्ही राज ठाकरेंच्या बरोबर जाऊ इच्छित नाही। यापुढच्या सर्व महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही स्वबळावर लढवू। म्हणजेच कालपर्यंत असं वाटलं होतं की महाविकास आघाडी फुटली। इव्हन अगदी सत्ताधारी पक्षातले अनेक नेते लगेच बाहेर आले, मीडियाला बाईट द्यायला लागले, बघा आम्ही म्हणत होतो महाविकास आघाडीची शक्ल होणार, महाविकास आघाडी फुटणार। महाविकास आघाडी फुटलेली नाही। उलट महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंसारखा, मनसेसारखा एक नवा भिडू हा महाविकास आघाडीमध्ये एंटर झालेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडी फुटली आहे असं कोणीही म्हणू नये आणि असं कोणीही समजू नये। आता झालंय काय की काँग्रेस मात्र महाविकास आघाडीतून आउट झाली आहे आणि राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये इन झालेले आहेत। म्हणजे बदल फक्त काय झालाय की आता काँग्रेसच्या ऐवजी आपल्याला महाविकास आघाडीमध्ये कोण दिसेल तर राज ठाकरेंची मनसे हा पक्ष दिसणार आहे। अजून सपकाळांचा आता नुकताच म्हणजे हा मी व्हिडिओ जेव्हा करतो आहे तेव्हा सपकाळांचा बाईट आता माझ्या समोर सुरू आहे माध्यमांवर, एका चॅनलला तो लागलेला आहे। त्याची हेडिंग्स मी वाचतोय की आता मी दिल्लीत आहे पण या बाबतीतली अधिकृत जर काही आमची जी काही धोरण आहे ते आम्ही घोषित करू। म्हणजे अजूनपर्यंत निश्चित काहीतरी काँग्रेसनं सांगितलेलं नसलं तरी काल परवामध्ये सपकाळ बोलून गेलेले आहेत आणि म्हणूनच सपकाळ आज दिल्लीमध्ये गेलेले आहेत। याचा अर्थ असाही काढला जातोय की राज ठाकरे आज निवडणूक आयोगाकडे येणार होते आणि म्हणून तिकडे सपकाळ उपस्थित राहण्याचं सपकाळांनी टाळलं आणि म्हणून ते दिल्लीला गेलेले आहेत। अर्थात 2 गोष्टी आहेत, दिल्लीला जाऊन ते आपल्या वरिष्ठांशी बोलणारच आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी बरोबर राहायचं का, एकतर राज ठाकरेंच्या बरोबर त्यांना एंटर करून घ्यायचं का, राज ठाकरेंच्या बरोबर काँग्रेसचं जमेल का, अशा सगळ्याच प्रश्नांवर सपकाळ हे चर्चा करणार आहेत। त्यामुळे अधिकृत जे काही आहे ते समोर येईल। पण तूर्त तरी आता जर का आपण एक ओव्हरव्ह्यू जर घेतला तर एवढं नक्की आहे की महाविकास आघाडीमधनं काँग्रेस या वेळेला बाहेर राहील आणि या वेळेला एंटर असेल ते म्हणजे मनसे, राज ठाकरे। म्हणजे आता शरद पवार पुन्हा एकदा मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये, शरद पवार पुन्हा एकदा आजोबांच्या भूमिकेमध्ये, सॉरी आजोबा म्हणलेलं त्यांना आवडणार नाही कारण ते कायम म्हणतात मी वयाने काय आहे हे बघू नका, मी अजून तरुण आहे असं शरद पवार कायम म्हणतात। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एक चांगली मोट बांधण्याचं काम शरद पवार हे पुन्हा करताना आपल्याला दिसतील आणि महाविकास आघाडी पुन्हा एका नव्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल। तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले मुद्दे पटले असतील, आवडले असतील तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।